मगाशी ते म्हणतो, मगाशी ग्रस्त म्हणत होते तुम्ही बाप्पा बाप्पा बाप्पा. मी विचार कर कुठला बाप्पाबद्दल सर बोलतात, देवाला ठाऊक. ते विक्रम काळेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला कानात सांगितलं, बाप्पा म्हणजे मी. म्हणजे इधर ते अतिशय उत्तम शिक्षक आहेत की समोरचा काय विचार करतं हे सांगतायत, किंवा ते माइंड रीडिंग करतात. त्यांना कसं कळलं माझ्या मनात काय चाललं होतं. आता मी विचार केला पाहिजे त्यांच्या शेजारी बसल्यावर की काय विचार करावा, कारण का ते माझा माइंड पूर्णपणे आज ते वाचत होते. आता त्याचा आणि त्याच्या भाषणाचा काही संबंध नाही हां, कारण का ते जेव्हा भाषण करत होते तेव्हा मला एक महत्त्वाचा फोन आला म्हणून मी बाहेर गेले होते. त्याच्यामुळे तेव्हा ते माझ्या मनात काय चाललं होतं, मी त्यांचं भाषण जे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं ते ऐकलं आणि नंतर मला फोन आला. त्याच्यामुळे थोडीशी लिंक आमची डिस्कनेक्ट झालेली आहे. आणि सतीश भाऊंनी जी सूचना केली की कुणालाही करायचं ते आमदार करा, नामदार करा, पण शिक्षण खात्याचं करा. एक छोटासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे की शिक्षण खातं काँग्रेस पक्षाकडे, आपल्याकडे नाही आहे. हे थोडीशी टेक्निकल पॉईंट आहे. त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते काढता येईल, प्रयत्नाती परमेश्वर. एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला कमी मार्क पडले तर जास्त मार्क पडून आपण पुढच्याही त्याच परीक्षेत पास होऊ शकतो. त्याच्यामुळे मार्ग काढणं काय अवघड नाही. पण मी नुसतं माझा एक विचार तुमच्या भाषण चालू असताना काय काय आला हे मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करते. आता अडीच वर्षाचं म्हणजे हे भाषण विक्रम बाप्पाच म्हणायचं. आता त्यांनी किती ठरवून केलं तर त्यांनी मला सोल्युशन पण दिलं आहे की जर असं नाही झालं तर 2.5 वर्षाचा पण फॉर्म्युला आहे. त्यांना 2.5 वर्षात म्हणजे तो किती ते सोल्युशन मोडमध्ये बघा ना, ते ए नाही तर बी, बी नाही तर सी. मला ते CAT नेट बेटमध्ये ते ऑप्शन्स आजकाल येतात ना, त्याचा पूर्ण अभ्यास तुम्ही केलेला आहे. एक कोविडमध्ये लिहायची परीक्षा बंद झाली होती, मल्टिपल ऑप्शन झाले होते, त्याच्या मल्टिपल ऑप्शनमध्ये ते पूर्ण ट्रेन झालेले आहेत. आता तुम्ही केलेलं भाषण मी बरोबर दादाला जाऊन सांगेन. आणि म्हणजे आता तुम्ही मला बोलला तर मला माझ्या पक्षाच्या नेत्याला तर सांगायला पाहिजे. मग मी जयंतरावांनाही सांगेन आणि साहेबांनाही सांगेन, आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणे मी तो पेपर लिहीन. कारण कसं असतं, शेवटी पेपर मला अजून आठवतं, पेपर लिहिल्यानंतर विचारायचं की पेपर कसा गेला. अतिशय चांगला गेला. किती मार्क पडतील ते आता जो करेक्ट करणार आहे त्याच्यावर आहे. मी तर सगळं लिहिलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून सगळे प्रयत्न घेतील. आता तो पेपर चेकिंग करणारा काय निर्णय घेईल तो माझ्या हातात नाही आहे, पण पेपर मी चांगला लिहीन. आणि मी मल्टिपल ऑप्शनवाला करणार नाही, हे नाही तर हे नाही तर हे. मी आपला पूर्ण दादाला मल्टिपल ऑप्शनमध्येच पटकन सांगेन, जयंतरावांना थोडंसं पाल्ला लावून सांगेन, आणि साहेबांना फॅक्च्युअल सांगेल. कारण का ते ह्याच्याचपैकी 10 लोकांना फोन करून विचारतील कोणी काय भाषण केलं आहे. कदाचित मी घरी पोचायच्या आधीच त्यांना भाषण सगळ्यांची माहिती असतील. त्याच्यामुळे तिकडे मी एवढी रिस्क घेणार नाही. पण मला असं वाटतं तुम्ही ज्या काही मागण्या केल्या ही गोष्ट खरी आहे की शेवटी एखादा लोकप्रतिनिधी, आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं त्याला मंत्री का व्हायचं आहे. ते काही सत्तेसाठी नसतं. प्रत्येक गोष्टी सत्ता ही कुठल्या प्रतिष्ठेसाठी नसते, आणि सत्तेतून प्रतिष्ठा येते असा माझा अजिबात गैरसमज नाही. कारण का प्रतिष्ठा ही कर्तृत्वातून येते, ती काही सत्तेतून किंवा पैशातून येत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना जो काही निर्णय, मान सन्मान, संधी जी तुम्ही मागताय ती तुमच्या स्टेक होल्डर्ससाठी, म्हणजे ज्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता त्या स्टेक होल्डर्सचं काम करण्यासाठी तुम्ही ह्या पदाचा वापर म्हणून तुम्ही जे असं, वापर हा कदाचित थोडासा निगेटिव्ह शब्द असेल, किंवा एक सेवा करण्याच्या विचाराने तुम्ही ही संधीचं सोनं करायचं. कारण का सतीश भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्हाला हेच खातं पाहिजे, कारण का तुम्हाला उच्च शिक्षण. कसं आहे, दोघांना म्हणूया आपण. आता कसं चाललंय, हे आपलं डिस्कशन फॉर अकॅडमिक पर्पज चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपण काही मागितलं तरी आपल्याला काय फरक पडतोय ना. त्यात तुम्हाला दोघांना अधिकार आहे ना, मला बोलायला काय पर्चा पडतात, त्याला तर काय पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळे आपण काही बोलू शकतो. पण थोडासा आपला क्रेडिबिलिटीचा सवाल आहे, त्याच्यामुळे मी थोडासा हात रोखून बोलते. मी काय म्हणणार नाही, मी लगेच त्यांना सांगते आणि होईल वगैरे असलं काय इतकं काय मला बोलता येत नाही. कारण आजकाल आम्हाला पार्लमेंटमध्ये सवय आहे
की इतकं येऊन काय काय लोक सांगत असतात की असं वाटतं या देशातले सगळे प्रश्न सुटलेत. म्हणजे कोविडची लस आली आहे, मला अभिमान वाटतोय की ती भारतात होते, त्याची एफिकसी, त्यातले टेक्निकल पॉईंट्स होत राहतील. पण मला एकच गोष्टीची उत्सुकता वाटते आहे की ह्या देशामध्ये अनेक सायंटिस्टनी अनेक इन्व्हेन्शन्स केलेली आहेत. ही काय पहिली लस नाही आहे कोविडची जी सिरम इन्स्टिट्यूटनी केली आहे किंवा भारत बायोटेकनी केली आहे. त्यांनी इन्फ्लुएन्झा असेल, TB असेल, अशा असंख्य त्यांच्या वॅक्सिन्स आहेत जे आधी त्यांनी बनवलेले आहेत. पण ज्या रीतीने आज नारळ फोडणं वगैरे हे सगळं चाललं आहे, आणि मी थोडीशी श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अडकून राहते, कारण माझ्या वडिलांची श्रद्धा आहे, माझ्या आईची कदाचित अंधश्रद्धा असेल. त्याच्यामुळे मी त्या दोन्हीमध्ये थोडंसं ट्रॅप झालेलं प्रोडक्ट आहे की वडिलांना खुश ठेवायला फक्त श्रद्धेपर्यंत लिमिट ठेवायची. आईच्यासाठी शेवटी एकच मूल आहे, त्याच्यामुळे आईलाही खुश ठेवायला थोडंसं आईची खुश ठेवण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात. पण माझी आई अंधश्रद्धावाली फॉर्च्युनेटली दुसरा एक्स्ट्रीम नाही आहे. त्याच्यामुळे ती काय उपास हे ते त्या भानगड्यांमध्ये काही नसते, आणि तिचा देवावर प्रेमाचा विश्वास आहे. आणि माझ्या वडिलांचं राजकारण आणि समाजकारण तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं, आणि माझ्यावर दाभोळकरांचे संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे माझी या पूर्णपणे अंधश्रद्धेवर माझा खरंच विश्वास नाही आहे, माझा सायन्सवर विश्वास आहे. आणि पण एखादा व्यक्ती जर एखादी गोष्ट सांगत असेल आणि त्याच्या मागे कोणी जात असेल तर मी अडवायच्याही भानगडीत पडत नाही, कारण का आता तो प्रत्येकाचा विश्वास असतो. जोपर्यंत ते मला येऊन हे कर म्हणत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर फारशी टीका करायच्या भानगडीत फारसं पडत नाही, कारण का प्रत्येकजण आपण आता शिकलेले आहोत, सवरलेले आहोत, आणि आपल्याला तो अधिकार आहे. त्याच्यामुळे हा असं करतो किंवा असे कपडे घालतो किंवा ही व्यक्ती हे खाते हे पिते वगैरे असल्या गोष्टींमध्ये मी फारसा माझा काही वेळ घालवत नाही, कारण का तो प्रत्येकाचा एक चॉईस असतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वॅक्सिनेशनमध्ये आज जे चाललेलं आहे, जे आज डॉक्टर जी आहेत, आपण MGM सारख्या वास्तूमध्ये आहोत, खरंच ह्या डोसचे किंवा आज आपण सगळे जे गेले 6, 8, 9, 10 महिने या पॅन्डेमिकमध्ये जे जगतो आहे त्याचा खरंच आउटपुट काय आहे, किंवा या वॅक्सिनेशननी 100% खरंच प्रश्न सुटणार आहे का. आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशनला जितका त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो किंवा रिसर्च करावं लागतं तेवढाच रिसर्च पूर्णपणे या वॅक्सिनवर झालेला आहे का नाही, ह्याच्यावरही हे मनमोकळेपणे चर्चा आपण सगळ्यांनीच केली पाहिजे, एक समाज म्हणून केली पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट्स असतील किंवा काय असतील किंवा ते कुणासाठी योग्य आहे. कारण का माझे सहकारी विजय कानेकर आज व्यासपीठावर आहेत, त्यांनीही मला परवा आमच्या एका मीटिंगमध्ये सूचना केली, ज्याचं पत्र मी माननीय राजेश टोपेंना केलेलं आहे, की प्राधान्याने जसं तुम्ही सिनियर सिटीजन्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला हे वॅक्सिनेशन देत आहे, हे वॅक्सिनेशन अपंगांनीही तातडीने दिलं पाहिजे, कारण तो एक महत्त्वाचा घटक आहे समाजातला, ज्याला खरंच या आधाराची गरज आहे. पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं या वॅक्सिनेशन, या पॅन्डेमिक, ह्या सगळ्या गोष्टीचा अकॅडमिक अँड सायंटिफिक रिसर्च आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला खूप फोन येतात, अरे सिरम इन्स्टिट्यूटचे आणि तुमच्या वडिलांचे कौटुंबिक, तुमच्या घराचे कौटुंबिक संबंध आहेत, जरा वॅक्सिनेशनमध्ये आमचा लाईन जरा पुढे लावा ना, त्या स्किप करून. मी म्हटलं, आणि मग तुम्ही घेतला आहे का? मी म्हटलं, मी खरंच सांगते, मी स्वतः नाही घेतलेलं, पण मी जेव्हा घेईन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन. म्हणजे मी राजेश भैयांना सांगितलं की आपण रक्तदान आम्ही दोघांनी एकत्र केलं. मग म्हटलं, मग भैया आता इंजेक्शन कधी घ्यायचं वॅक्सिनेशनचं? मला म्हणते हम साथ है. म्हटलं चलो तुम जब लोगे तो मुझे साथ लेके चलना, मैं अकल निकल गई तो तुमको साथ में लेके जाऊंगी. पण हा खरंच मला वॅक्सिनेशनचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कसं याचं सगळं मॅनेजमेंट आहे, त्याचं कौतुक होतं आहे. पण मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की आपण नवीन वॅक्सिनेशन आलं आहे, त्याचा प्रोग्राम चालला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण ॲट द सेम टाईम आपल्या सगळ्या डॉक्टरांनी अनेक वर्ष जे अतिशय उत्तम काम केलं तेही आपल्याला नाकारता येणार नाही. आज माझ्या लहानपणी पोलिओ के 2 बूंद, मला आठवत नाही की त्या काळामध्ये एखादा तरी मूल शाळेमधलं पोलिओ असायचं. आत्ताच्या पिढीमध्ये एकही पोलिओ झालेलं मूल आपल्याला कुठेही दिसत नाही. हे योगदान असंख्य डॉक्टरांनी आधी केलेलं आहे, तेव्हा त्यांचं खरंच कोणी कौतुक केलं नाही. जेव्हा अमिताभ बच्चन असं करतात तेव्हा त्याला विक्ट्रीची साईन कोणी समजत नाही. 2 बूंद पोलिओ के हे समजलं जातं.
त्याच्यामुळे या भारतात आणि या देशात सिरम असेल, बायोटेक असेल, अशा असंख्य लोकांनी फार चांगलं कामही आजपर्यंत केलेलं आहे. हे नवीन पॅन्डेमिकमध्ये काम होतं याचं कौतुकच आहे आम्हाला, त्याचा अभिमानच आहे. पण त्याचबरोबर आधी केलेल्यांची नोंद आपण राईट ऑफ नाही करू शकत. तेही कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचीही नोंद किंवा त्याचे आभार जेव्हा आपण म्हणतो ग्रॅटिट्यूड, हे आपण सगळ्यांनी मनात सातत्याने ठेवलं पाहिजे. थोडंसं माझं भाषण ऑफ ट्रॅक झालं आहे आणि मला फ्लाईटही पकडायची आहे, पण त्याच्यामुळे मी आपला फार काही वेळ घेणार नाही. पण 3-4 महत्त्वाचे मुद्दे मला मांडणं गरजेचं वाटतं. एक तर मगाशी ते नंदकुमारजी एक गोष्ट बोलले, ते असं म्हणाले की 5 काय म्हणाले नगरसेवकांची मतं दिली. तुम्ही म्हणला 4च होते, निवडून 4च आले, 5 दिले. आता ह्यालाच म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस. 4 असताना 5 मतं तुम्ही देऊ शकले असं त्या माणसाला वाटलं. इट इज अ टॅलेंट. आणि त्याचबरोबर सतीश भाऊ सच्च मगाशी, कारण मी ते सच्ची कॅम्पेन पाहिलेलं आहे. तुम्ही विचार करा किती दूरदृष्टीचा नेता आहे हा. त्यांना माहिती होतं की 4 वर्षांनी महाआघाडी विकास आघाडीचं सरकार येणार आहे, तेव्हा त्यांनी आधीच 4चं मत 5 करून पॅक करून टाकलं होतं सगळा. विचार करा. आता ती मतं दिली का नाही वगैरे काय मला माहिती नाही. वी आर नॉट गोइंग टू गेट टू द मेरिट्स. जो हो गया सो हो गया. हिस्ट्री कॅनॉट बी चेंज, पास्ट कॅनॉट बी चेंज, मोमेंट कॅन बी चेंज. त्याच्यामुळे ते आता काय त्यांनी केलं आहे मला माहिती नाही, पण इथून पुढे आपण बदल नक्कीच करू शकतो. आणि कदाचित त्यांना पवारसाहेबांचं त्यांचं आधी ठरलं असेल महाविकास आघाडी करायचं, माहिती नाही मला. आता ते अजून त्यांनी मला काही सांगितलेलं नाही आहे, पण त्याच्यामुळे कदाचित त्या काळात झालं असेल. त्याच्यामुळे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट 4, 5, 6 चिकीची केली मला माहिती नाही, ती आज कामी आली. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आणि एक गोष्ट मला ह्या आधीच्या भाषणांमधली सांगायची आहे की त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर शाळांचा अनुदानाचा वाढला, प्राध्यापक भरतीचा वाढला आणि 90 ते 2000 मधल्या बिगर नेट सेटच्या सेवा नियमित करण्याबद्दल तुम्ही सांगितला. हा विषय, तिन्ही विषय अतिशय गंभीर आहेत. माझं स्वतःचं मत असं आहे की समाजामध्ये समता ही जात, धर्म, पैसे, सत्तेतून येत नाही, ती फक्त आणि फक्त शिक्षणातून येते. आणि जेव्हा तुम्हाला एखादी उत्तम डिग्री मिळते तेव्हा तुमचं नाव, गाव, पत्ता कोणीही विचारत नाही, तुमची डिग्री ही तुमची ओळख येते. आणि MGM अशी एक संस्था आहे ज्याला आपण ब्रँड आहे. MGMमधला डॉक्टर म्हटला किंवा शिकला म्हटला की त्याला एक फार मोठी क्रेडिबिलिटी आहे. क्रेडिबिलिटीवर अर्थातच जबाबदारी येते तिथल्या शिक्षकांची असेल, पण शिक्षण संस्था चालवताना ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्या, या पूर्णपणे रास्त आहेत असं मला वाटतं. त्याचे जे काय इफेक्ट्स असतात, किंवा मला बाप्पा म्हणत होते, आता मला सवय करायला लागते त्यांना बाप्पा म्हणायची, ते मला असं सांगत होते की काही अशी पदं आहेत ज्या संस्थांमध्ये गरजेची आहेत, जी आपण देत नाही आहे किंवा आर्थिक अडचणीमुळे देत नसतील. मला वाटतं शिक्षण विभाग हा एक खूप गांभीर्याने बघण्यासारखा विभाग आहे. तो काही राजकीय पक्ष नाही आहे. आणि राजकारण्यांनी फार अकॅडमिक एक वेळ मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालावं, माझं काही म्हणणं नाही, पण अकॅडमिक्समध्ये फारसं आपण ढवळाढवळ करू नये आणि इतिहास बदलण्याच्या भानगडीत तर कधीच पडू नये. हिस्ट्री हॅज टू लेट टाईम जज हिस्ट्री. वास्तव लोकांसमोर ठेवा, लोक ठरवतील. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगजी नेहमी सांगतात, हिस्ट्री विल जज मी ॲज अ प्राईम मिनिस्टर वेदर आय वॉज अ गुड मॅन. आणि ते उत्तमच प्राईम मिनिस्टर होते, हे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलेलं. आणि ह्या देशातले नाही, जगातले उत्तम इकॉनॉमिस्ट म्हणून. आणि फक्त मी देत नाही, मला तो अधिकार पण नाही, मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, मी काय सांगणार. पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्यांच्या काळातली इकॉनॉमी आणि इकॉनॉमिस्ट धोरणं विजवी आजच्या सरकार किंवा गेल्या 7 वर्षात झालेली धोरणं, ह्याच्यात अंतर आहे. त्यामुळे जेव्हा ओबामा म्हणायचे माय गुरु इज मनमोहन सिंगजी अँड इज वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिक्स इन द कंट्री, तेव्हा मला अभिमान वाटतो की ज्या देशात मी राहते त्याचा प्रधानमंत्र्याबद्दल एक अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणतो की मी एक मोठा इकॉनॉमिस्ट आहे. हे मला असं वाटतं भारताला फार अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे कशातून येतं, आपल्याला का अभिमान वाटतो, किंवा ह्या युनिव्हर्सिटीचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका युनिव्हर्सिटीला देणं हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
आणि तो निर्णय माझ्या वडिलांनी घेतला आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. आणि एक गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही आमच्या संघटनेमध्ये लीडरशिपवर प्रोग्राम करतो आहे. आणि लीडरशिप कशी असावी ह्याच्यात नवीन पिढीच्या बरोबर चर्चा करून एखादा नेता किंवा लीडरशिप ही काय फक्त नेत्यात येत नाही, ती संस्थेत येत असते, ती घरात येत असते. मग अशी कोणीतरी म्हणलं, बाप्पाच म्हणाले की वहिनी घरात असतात त्यांना ते कुठे नेत नाहीत. एक नवीन TV सिरियल चालली आहे जी मी पाहत नाही, मला फक्त नावावर ऑब्जेक्शन आहे की आई कुठे काय करते. आईच काहीतरी केलं म्हणून आपण इथे उभे आहोत. आई नसती तर आपल्याला काहीच समजलं नसतं. आपल्याला चालायला वाचायला बोलायला ही आईच शिकवते. आणि त्याच्यामुळे सच होऊ शकले कारण का वहिनी घरात होत्या. नाहीतर मला नाही वाटत त्यांना इतका फ्रीडम किंवा करायला लागेल. त्याच्यामुळे माझ्याही केसमध्ये तसंच आहे. माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय जे महत्त्वाचे होते ते माझ्या आईनी घेतलेले आहेत, माझ्या वडिलांनी नाही घेतलेले. कारण का माझे वडील ह्या व्यापात होते. नामांतर कर, कुठे महिला आरक्षण कर, कुठे होम मिनिस्टर हो, त्यांना वेळच नव्हता. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामधली आई ही एक लीडर असते. कारण का तिला नेहमी त्या अडचणीच्या काळामध्ये निर्णय ज्या क्षणी घ्यायचा असतो तेव्हा ती घरातलीच महिला तिथे उभं राहून तो निर्णय घेते. त्याच्यामुळे लीडरशिप ही त्याच्यातून ही काय फक्त नेता म्हणून होत नाही, ती अनेक ठिकाणी आपल्याला सातत्याने दिसत असते. आणि ह्या लीडरशिपचा प्रोग्राम करत असताना काय गुण एखाद्या नेत्यात असावे, तर हे सगळी आम्ही चर्चा करत असताना आम्ही साहेबांना त्याच्या एका प्रोग्रामला विचारलं. आणि त्यांना आम्ही विचारलं की लीडरशिप करत असताना जेव्हा तुम्ही 50 वर्ष वळून बघता, नेत्यामध्ये तेवढी हिंमत खरं तर असली पाहिजे की आपल्याकडून झालेली चूक त्याला कबूल करता आली असली पाहिजे. दॅट इज लीडरशिप. की माझ्याकडून ही चूक झाली आणि ती आता मी बदल करतो आणि लोक त्याला फार चांगल्या रीतीने रिसीव्ह करतात. मी ते साताऱ्याच्या सभेत पाहिलं. साताऱ्याच्या सभेमध्ये साहेब स्वतःहून म्हणाले की मी आधी जो निर्णय घेतला होता तो माझ्याकडून चूक झाला, ती चूक मी ह्यावेळेस बदलतोय. फक्त सातारकरांनी मतं नाही दिली, उभा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिला. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लीडरशिप. त्याचबरोबर त्यांचा एक आम्ही इंटरव्ह्यू केला आहे जो आता यूट्यूबवर टाकलाही असेल की आमच्या पक्षाच्या युवक युवतींसाठी, विद्यार्थी, सगळ्याच संघटनेतल्या लोकांसाठी की लीडरशिप काय असावी. त्यातले 5 ब्रॅकेट्स आहेत की एम्पथेटिक लीडरशिप म्हणजे एम्पथी काय असावी, किंवा लीडरच्या चुका असतील किंवा कसं त्यांनी वागलं पाहिजे, या सगळ्याबद्दल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू आहे तो अर्ध्या तासाचा. त्याच्यात त्यांना आम्ही विचारलं, आयुष्यात तुम्हाला जर वळून बघितलं तर अशा कुठली 2 घटना आहेत तुमच्या आयुष्यातल्या की तुम्हाला असं वाटतं की लीडर म्हणून तुम्ही त्याच्यात काहीतरी बदल करू शकला असता किंवा तुमचा अप्रोच चुकला लीडरशिपमध्ये. आणि त्यातलं एक उत्तर त्यांनी असं दिलं की त्यांनी नामांतराचं जे हँडलिंग केलं, म्हणजे नामांतर ते 78मध्येच करू शकले असते, पण ज्या पद्धतीने तो अप्रोच एक चीफ मिनिस्टर म्हणून तो जो त्यांनी घेतला तो कदाचित तेव्हा चुकला. आंदोलनं झाली, जाळपोळ झाली आणि तेव्हा तो त्यांना विड्रॉ करावा लागला. पण म्हणजे नियतीच्याही मनात काहीतरी होतं. तेव्हापासून 93पर्यंत किती वर्ष झाली, 15 वर्षात कुठल्याही दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी तो अप्रोच बदलून हा करावा असं वाटलंच नाही कोणाला. ही मी टीका करत नाही आहे, मी एक फॅक्च्युअल तुम्हाला एक क्रोनॉलॉजी सांगते. किंवा त्यांच्याच मन नशिबात होतं किंवा त्यांच्याच हातून ही कृती व्हायची होती आणि म्हणून पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी त्यांचा अप्रोच बदलला. आणि तेव्हा ते मला त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालेत की कदाचित मी त्या काळामध्ये जर 78मध्येच जरा थोडासा वेगळा विचार करून अप्रोच केला असता तर कदाचित मी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव 78-79मध्येच त्या युनिव्हर्सिटीला देऊ शकलो. त्याच्यामुळे ते कदाचित माझा तेव्हा अप्रोच चुकला, तुम्ही अप्रोच बदलला आणि मग मी ते करू शकलो. आणि दुसरं त्यांनी उदाहरण असं दिलं की जेव्हा इंदिराजींनी इमर्जन्सी केली तेव्हा ज्या रीतीने त्या इमर्जन्सीला मी विरोध करायला पाहिजे होता तेवढ्या त्या ताकदीने मी केला नाही, इज व्हॉट आय रिग्रेट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, बदल, शिक्षण, सातत्य, ह्या सगळ्या गोष्टीचा एक नेता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून, शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि शिक्षणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला स्वतःला सातत्याने वाटते, जो मला चॅलेंज वाटतो आणि मी माझं भाग्य समजते की मी आज शिकत नाही आहे,
हा स्किलिंगचा मुद्दा आहे. म्हणजे मी जेव्हा स्वतःला स्किल केलं तेव्हा फार बेसिक स्किलिंगची गरज होती. मी तुम्हाला म्हणलं तसं माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय माझ्या आईने घेतले. त्याच्यामुळे मला टायपिंग क्लासला, तेव्हा टायपिंग होतं, तुम्ही बरेचसे लोक माझ्या वयाचे आहात, त्यामुळे आपल्या काळात काही कम्प्युटर नव्हता, पण टायपिंगचा क्लास हा एक स्किल समजलं जायचं, विच इज सो गिवन. आता टायपिंगचे क्लासच नाही आहेत कुठे. गिरगावात एक आहे जिथे मी गेले, तिथे मी जाणार आहे खरं. तिथे असे जुने टाईपरायटर मिळतात का नाही पण माहिती नाही, पण टायपिंगचं एक स्किल असायचं. ते म्हणले ते भाषणाचं एक स्किल. ते भाषणाचं स्किल नाही म्हणायचं त्याला मला असं वाटतं पर्सनॅलिटी बिल्डिंग का असं काहीतरी असायचं. त्याला पण माझ्या आईने मला क्लासला पाठवलं होतं. बॅडमिंटन, आय एम जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. माझ्या बिचाऱ्या आईनी बॅडमिंटन शिकवलं, टेनिस शिकवलं, पोहायला शिकवलं, सगळं म्हणजे बिचारीला जेवढं जमलं त्या काळामध्ये. स्वतः माझी आई ड्रायव्हिंग करायची आणि मला सगळ्या क्लासला घेऊन जायची. आणि मी म्हणलं तसं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. आता बघू या पार्लमेंटमध्ये काय दिवे लावतात. त्याच्यात तर पहिली आली आयुष्यात पहिल्यांदाच. त्याच्यामुळे आय सेड फायनली कशात तरी मास्टरी करायचा प्रयत्न करते. आय एम स्टील नॉट अ मास्टर एट इट, आय एम अस्पायरिंग टू बी अ मास्टर एट. पण आत्ता तुम्ही बघाल, आत्ताची जी नवीन पिढी आहे त्याचं शिक्षण हे 5 वर्षात ऑब्सोलीट होतं. म्हणजे समजा मी मोबाईल रिपेअरिंग किंवा टेक्नॉलॉजीचा प्रोग्राम केला तर 2 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी बदलते आणि तुमचं स्किल ऑब्सोलीट होतं. आपण व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीचे सगळे प्रोडक्ट्स आहोत. आपण ऑब्सेसिव्हली व्हॉट्सॲपवर सगळे असतो, माहिती येत असते, सगळं होत असतं. आता फेसबुक आणि व्हॉट्सॲपमध्ये हा टेक्नॉलॉजीचा बदल झाल्यामुळे खूपसे लोक व्हॉट्सॲप सोडून आता सिग्नल आणि टेलिग्रामला जातात. इट्स अ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी. किंवा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केलेला असेल तर तो इव्हेंच्युअली स्किलिंगला, तुमच्या नोकरीला खरंच किती उपयुक्त पडतो. किंवा एखादी टेक्नॉलॉजी अशी, आता झूमच बघा, झूम हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती तरी होता का? आज कॅज्युअली आपण सगळ्या मीटिंग झूमवर करतो. त्याच्यामुळे आता मला चिंता आहे की झूम इतका कम्फर्टेबल झालं आहे किंवा ऑफिसेसमध्ये न जाणं आणि कॉस्ट कमी होणं इतकं कम्फर्टेबल झालं आहे की खरंच आज ऑफिसमध्ये आधीसारखे लोक येतील का, याचं उत्तर माझ्याकडे आत्ता तरी नाही आहे. किंवा ट्रॅव्हलिंग, ज्या रीतीने आपण एखाद्या मीटिंगसाठी यायचं, आता पटकन झूमवरनं भाषण करता येतं. तर खरंच दर कार्यक्रमाला मला औरंगाबादची येणं गरजेचं आहे का नाही? आता ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला हळूहळू विचार सगळ्या गोष्टीचा करावा लागणार आहे. त्यामुळे हे स्किलिंग करत असताना मला वाटतं शिक्षकांनाही या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आणि नवीन शिक्षणाचं जे धोरण आहे त्याच्यात ऑटॉनॉमी खूपशी त्या स्टुडंटला दिलेली आहे. आता खूप शिक्षणात बदल होणार आहेत. म्हणजे एखादं मूल जर MGMमध्ये एखादा विषय शिकत असेल तर तो दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन दुसऱ्या विषयाचाही अभ्यास करू शकतो किंवा ती करू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या शिक्षण धोरण, त्यातल्या होणारी टेक्नॉलॉजीज, मला विचाराल तर आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे सतीश भाऊ मला मगाशी सांगत होते की त्यांचा पहिलं, दुसरं आणि तिसरं इलेक्शन हे सोशल मीडियावर किती चाललं तुमचं. म्हणजे त्यांचा आणि माझाच एक गमतीचा झालं की मी म्हणजे टेक्नॉलॉजी कशी गैरवापर होऊ शकतो. माझ्याच आवाजाने एक कॉल होता की आपण सतीश भाऊंना, हॅलो नमस्कार मी सुप्रिया सुळे बोलते, आणि कट टू तो कोणीतरी एडिट करून एक भलताच मेसेज त्याला जॉईन केला होता. तुमच्यापैकी किती लोकांनी तो ऐकला मला माहिती नाही. पण आता हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर पण झाला. पण तुम्ही विचार करा की एक फोन आपल्याला येतो, तो ऑटोमेटेड आहे, तो व्यवस्थित इतक्या तरी लाख तुमचे मतदार आहेत त्यांना जातो, किंवा 4 तासामध्ये इतक्या लोकांपर्यंत आपण पोचू शकतो. इट्स चेंज ऑफ टेक्नॉलॉजी. किंवा सभा, तुम्ही मगाशी बाप्पा म्हणाले की आपल्यासारखे लोक भाषणाला जात नाहीत. कारण का जात नाहीत? ती गाडी कुठेतरी लांब उभी करावी लागते, मग ते सिक्युरिटी, मग मोबाईल नेता येत नाही, पाणी नाही, तिथे धक्के खात जायचं, तो नेता उशिरा येणार, मग आपल्याला नंतर नेता गेल्यानंतर 2 तासांनी घरी झाला. कोणी सांगितलं आहे? ते टेलिव्हिजनवर लाईव्ह दिसतंय, नाही तर फेसबुक लाईव्ह दिसतंय, कशाला सभेला जा. त्यामुळे काही दिवसांनी आपलंही राजकारण किंवा आपली ही सगळी जी पद्धत आहे ही टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला बदलावी लागणार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांनाही त्यांचं स्किल आणि पुढचं शिक्षण हे कसं असणार आहे ह्याचाही विचार आपण करायला लागले. म्हणजे योगायोगाने मला आठवते आता की MGMमध्ये एक रेडिओ चॅनल आहे तुमचं, राईट? त्याला मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, मी जर माझ्या आईवडिलांना त्या 30 वर्षापूर्वी सांगितलं असतं की मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे, तर कदाचित माझ्या आईवडिलांना 100% हार्ट अटॅक आला असता. रेडिओ जॉकी,
हा करिअर ऑप्शन होऊच शकत नाही. तुम्ही काय करिअर म्हणून करू शकता? डॉक्टर, इंजिनियर, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि शिक्षक. देर वॉज नो अदर करिअर. आणि जरा हुशार असला तर IAS, IFS वगैरे गोष्टी. आता किती करिअर ऑप्शन झाले आहेत आणि तो MGMनी पटकन MGMला समजलं की व्हॉट इज द रिक्वायरमेंट. कारण लोकांच्या पुढे म्हणजे जेव्हा मी बघितलं की आता रेडिओ जॉकी व्हायचं. तुम्ही मला माझं भाषण आवरायला सांगितलं. फ्लाईट आलेली आहे आता, म्हणजे मला आता निघायला पाहिजे. पण हा सगळ्या प्रक्रियेमध्ये स्किलिंग डिपार्टमेंट हे ह्या राज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. तर माझी तुम्हाला विनंती राहील की शिक्षकांची ही धोरणं होतच राहतील, पण त्याबरोबर मला विनंती राहील की तुमच्यासारख्या सगळ्या सुशिक्षित लोकांनी फ्युचर इज इन स्किलिंग युअरसेल्फ. मी स्वतःला सातत्याने स्किल करत असते. आय हॅव नो ऑप्शन. कारण का नवीन पिढीबरोबर इंटरॅक्ट करायला आणि लोकप्रतिनिधी असताना मलाही स्वतःचे स्किल्स करायला लागतात. मला महिला दिसत आहेत म्हणून पटकन शेवटचं उदाहरण देऊन सांगते की आता समाजामध्ये स्वयंपाकाची पुस्तकं खपत नाहीत. कारण का तुमच्यासारख्या सगळ्या महिला आज यूट्यूबवर स्वयंपाक बघतात आणि घरी करतात. खरं आहे की नाही मला सांगा. चित्रकलेची पुस्तकं आता विकली जात नाहीत. कारण का चित्र कसं काढायचं हे यूट्यूबवर कळतं, ती पुस्तकं नाही. आय मीन मला ॲक्च्युली या मुलांचं वाईट वाटतं की बिचारी मुलं काय गंमत होती ते पुस्तक रंगवण्यामध्ये. ते बालपणच आपण या टेक्नॉलॉजीनी त्यांचं काढून घेतलं. मग खूप व्यापक विषय. मला वाटतं माझं आता शिक्षकासारखं झालं. एकदा माईक मिळाला की सोडतच नाही 45 मिनटं झाल्याशिवाय. आणि खूप दिवसांनी खूप वेगळा ऑडियन्स मिळाला म्हणून माझ्या मनातले अनेक धोरणात्मक विषय मी तुमच्यासमोर अतिशय प्रांजळपणे मांडलेत. आणि काही विषय होते पण समथिंग फॉर द नेक्स्ट टाईम. मी दिलगिरी व्यक्त करते की आज माझी फ्लाईट आहे आणि उद्या माझे मुंबईत काही कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे मला ती फ्लाईट चुकून चालणार नाही. पण MGM आणि सतीश भाऊंच्या ह्या कार्यक्रमाला येणार मला मनापासून आनंद वाटला. फार संघर्ष करून ते तिसऱ्यांदा निवडून आलेत. पहिल्यांदा माणूस संघटनेमुळे निवडून येतो, दुसऱ्या वेळेस तो निवडून येतो किंवा संघटना वगैरे मुळे, पण तिसऱ्यांदा तो स्वतःच्या कर्तृत्वांनीच येतो. कारण तोपर्यंत संघटनेच्या बाहेर जाऊन त्याची एक वेगळी ओळख झालेली असते. त्यामुळे त्यांचा हॅट्रिक झालेला आहे. तो हॅट्रिक 4th ट्रिक 5 ट्रिक 6 ट्रिक सातत्याने चालू राहावा आणि तुमच्यासारख्या लोकांची सेवा आणि एक अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करत राहावं. त्यांचा आता पुढे काय मान सन्मान होईल त्यांचा आणि बाप्पाचा तो पक्ष ठरवेलच. आणि माझा विश्वास आहे की त्यांचं काम बघून मेरिटवर त्यांना नक्की कुठली तरी डिग्री मिळेलच एवढी अशी अपेक्षा करते. आणि हा कार्यक्रम आपण आलात, माझं प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या